परिसरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस सुरू असून या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। अशातच नगर तालुक्यातील खडकी गावांमध्ये काल दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आली। यामुळे नदीपात्राजवळील घरांमध्ये अचानक पाणी शिरले। अचानक घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले। घरातील वर्षभर साचून ठेवलेल्या धान्यासह सर्वच संसार पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। पाहुयात। अहिल्यानगर तालुक्यामध्ये जे खडकी गाव आहे इथे काल पूर सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली होती। अक्षरशः घरांच्या 4 ते 5 फुटापर्यंत पाणी गेलेलं होतं। आता आपण सध्या ज्या घरामध्ये आहोत या घरामध्ये परिस्थिती पहा, सगळं पाणी जे आहे पुराचं ते गेलेलं आहे। हे जे घराची शेड आहे या घराच्या शेडमध्ये संपूर्ण चिखल असा जमा झालेला आहे। जी चूल आहे जिथे स्वयंपाक बनवला जातो ती चूल देखील आता चिखलात गेले माखलेले आपण पाहायला मिळतो। अनेक जे शेडचं जे आहे इथे गुरं बांधलेले जात असतात, या देखील यांचं जे नुकसान आहे ते पाहायला मिळत आहे। इथे अक्षरशः पाणी पूर्ण 4 ते 5 फुटापर्यंत गेल्यामुळे सगळं धान्य जे आहे घरातलं सामान ते पूर्णपणे जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या आता या घरामध्ये आहोत। या घरात पायरी अजूनही इथे ओला चिखल आपल्याला पाहायला मिळतो। इथं जे बेड आहे हे बेड पूर्ण पाण्यामध्ये भिजलेला आहे। पूर्णपणे बेड जे असेल, शोकेस असेल, यांचं हे पूर्ण कुटुंब जे आहे ते आता हे पाण्याखाली घर गेल्यामुळं पूर्ण कुटुंब आता जे आहे हवालदिल झालेलं आहे। या कुटुंबाने काल रात्रभर दुसऱ्याच्या इतर ठिकाणी निवारा करून आपलं गुजराण केलेलं आहे। आज देखील त्यांना तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। आपण सध्या पाहतो की आता हे या घरातलं जे आहे ते स्वयंपाकखोली आहे। स्वयंपाकगृहामध्ये देखील आता पाहू शकतो आपण सगळं चिखलाचा ढीग आहे, धान्य पूर्ण भिजलेलं आहे। हे जे सगळं पाहता इथपर्यंत जे आहे पाण्याचं जे आहे ते फ्लो आलेला होता, त्याच्यामुळं इथपर्यंत जे सगळं पूर्णपणे भिजलेलं आहे। हा डबा आहे, या डब्यामध्ये देखील साखर तेल आहे, परंतु हे सगळं आता पाणी यामध्ये दिसतं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या लोकांनी आपली गुजराण केलेले आहे। काल जे हाल झालेले आहेत इथल्या नागरिकांचे ते आपण या सगळ्या घटनेतून पाहू शकतो। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।